Hi friends, myself Amol Narayan Kamble. I am a DCP second year student at College of Pharmacy Maini. Today we will discuss about pharmaceutical chemistry second chapter number 3 sulfonamide or sulfa drugs. First of all, definition of sulfonamides or sulfa drugs. These are the antimicrobial compounds containing sulfonamide groups and are the derivatives of sulfanilamide. म्हणजे सल्फोनामाइड्स हे अँटीमायक्रोबियल कंपाऊंड्स आहेत, त्यात कंटेन असते सल्फोनामाइड ग्रुपचा म्हणजेच SO2 NH2 अँड आर द डेरिव्हेटिव्ज ऑफ सल्फानिलामाइडचे डेरिव्हेटिव्ज आहेत. कॅरेक्टरिस्टिक ऑफ सल्फोनामाइड्स म्हणजे सल्फोनामाइडचे वैशिष्ट्ये. फर्स्ट स्ट्रॉंग बॅक्टेरियोस्टॅटिक्स म्हणजे बॅक्टेरियोस्टॅटिक्स. सेकंड बॅक्टेरियल इन्फेक्शन क्युअर करण्यासाठी बॅक्टेरियल इन्फेक्शन. आणि थर्ड इफेक्टिव्ह अगेन्स्ट ग्रॅम पॉझिटिव्ह कोकाय. ग्रॅम पॉझिटिव्ह कोकायच्या अगेन्स्ट त्याचा इफेक्ट असतो. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ सल्फोनामाइड ग्रुप. Sulfonamide is consist of main three parts. First amide group, that is NH2. Second aromatic ring, that is benzene ring. And third sulfonyl group, that is SO2 NH2. This is called as sulfonamide. Sulfonamide classifications. Sulfonamide classifications on the basis of chemical classification. First, substituents on aromatic amino group. Second, substituents on sulfonamide nitrogen. Third, substituents on both amino and sulfonamide groups. Third, sulfas without aromatic amino groups. Last, as antibacterials. Example, sulfadiamidine, sulfadiazine. Second classification on the basis of antibacterial classifications. First, sulfonamides used in eye infection. Second, sulfonamides used in intestinal infection. Third, sulfonamides used in systemic infections. Fourth, sulfonamides used in burn infection. And last, sulfonamides used in urinary tract of infection. Third type of sulfonamides on the basis of duration of action and absorption. First, long acting sulfas having T-half of about 24 hours. Example, sulfamethoxy, pyridazine, sulfadimethoxine. Intermediate acting sulfas having T-half between 10 to 24 hours. Example, sulfamethoxazole, sulfasomazole. Third, short acting sulfa having T-half less than 10 hours. Example, sulfathiazole and sulfisazole. First drug of the sulfonamide, that is sulfadiazine. हे स्ट्रक्चर पायरिमिडीन पासून बनलेलं असतं. हे मेन पार्ट. दिस इज अ सल्फोनामाइडचा अर्ध स्ट्रक्चर. इथं जर SO2 NH2 जर इथे लावला असता तर हे झालं असतं आपलं सल्फोनामाइड्स. मग ह्याच्यातला H काढून टाकला, हे एक H काढून तिथं पायरिमिडीन जोडला आणि हे झालं स्ट्रक्चर 4 अमायनो N1 benzene sulfonamides. First structure sulfadiazine, and next sulfadiazine uses brand names and pharmaceutical preparations. सल्फाडायझिनचा यूज अँटीबॅक्टेरियल म्हणून केला जातो. मेनिंजायटिस, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन अँड बर्न ट्रीटमेंटसाठी याचा वापर केला जातो. ब्रँड नेम ऑफ सल्फाडायझिन, दॅट इज ॲट्रिना, क्वाट्रिझाईन अँड ट्रिपोझिन हे ब्रँड नेम आहेत. आणि फार्मास्युटिकल प्रिपरेशन टॅबलेट आणि इंजेक्शन्स आहेत सल्फाडायझिनचे. सेकंड ड्रग सल्फागोनिडिन. सल्फागोनिडिन काढून NH2 काढून सल्फागोनिडिन ही इथं NH2 होतं, एक H काढून त्यात ग्वॅनिडिनचं स्ट्रक्चर काढलं, जोडलं म्हणजे हे. तर हे झालं सल्फागोनिडिन स्ट्रक्चर, टोटल सल्फागोनिडिन स्ट्रक्चर. दिस इज द केमिकल नेम, IUPAC नेम, N para amino benzyl sulfonyl guanidine. This is the chemical name or IUPAC name.
uses brand name and pharmaceutical preparation of सल्फागुनिडिन. युजेस ऑफ सल्फागुनिडिन म्हणजे त्याचे युजेस कुठं कुठं वापरले जातात. अँटीबॅक्टेरियल म्हणून गॅस्ट्रोइंटेस्टायनल इन्फेक्शनमध्ये आणि इंटेस्टायनल इन्फेक्शन लाईक डिसेंट्री. ब्रँड नेम ऑफ सल्फागुनिडिन गॅनिडन आणि इंट्रोजन. फार्मास्युटिकल प्रिपरेशन्स टॅब्लेट्स फक्त फार्मास्युटिकल प्रिपरेशन हे सल्फागुनिडिन फक्त टॅब्लेट आहेत. थर्ड ड्रग सल्फाॲसिटामाइड म्हणजेच हे एक सल्फोनामाइडचं स्ट्रक्चर आहे आणि एक H काढून तिथं ॲसिटिल ग्रुप जोडला तर हे झालं सल्फाॲसिटामाइड ग्रुप. त्याचं केमिकल नेम म्हणजेच IUPAC N1 ॲसिटिल पॅराअमायनोबेन्झिन सल्फोनामाइड्स. त्याचे युजेस अँटीबॅक्टेरियल, आय इन्फेक्शन आणि युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन सल्फाॲसिटामाइडचे. ब्रँड नेम आहेत अल्ब्युसिड, लोक्युला, निबिसल्फ आणि आयक्युला. आणि ऑफिशियल प्रिपरेशन्स म्हणजे फार्मास्युटिकल प्रिपरेशन्स आय ड्रॉप आणि ऑइंटमेंट्स आहेत सल्फाॲसिटामाइडचे. आता कोट्रायमॅक्झोझोल. व्हॉट इज कोट्रायमॅक्झोझोल? कोट्रायमॅक्झोझोल it is consist of 1 part of trimethoprim and 5 parts of sulfamethoxazole known as cotrimoxazole. Mechanism of action of cotrimoxazole. Sulfonamides block the biosynthesis of folic acid from para-aminobenzoic acid. म्हणजे सल्फोनामाइड्स ब्लॉक म्हणजे हे कोट्रायमॅक्झोझोल सल्फोनामाइड्स ब्लॉक करते बायोसिंथेसिस ऑफ फोलिक ॲसिड फ्रॉम द पॅराअमायनोबेन्झोइक ॲसिड. बायोसिंथेसिस ऑफ फोलिक ॲसिड फ्रॉम पॅराअमायनोबेन्झोइक ॲसिडला ब्लॉक करते हे कोट्रायमॅक्झोझोल. नंतर ट्रायमिथोप्रिम इनिबिट्स द एन्झाईम फोलेट रिडक्टेज म्हणजे एन्झाईम फोलेट रिडक्टेजला इनिबिट करते ट्रायमिथोप्रिम अँड ब्लॉक्स द कन्वर्जन ऑफ फोलिक ॲसिड टू टेट्राहायड्रोफोलिक ॲसिड. अँड कन्वर्जन ऑफ फोलिक ॲसिड आणि टेट्राहायड्रोफोलिक ॲसिड हे जे होते त्याला ब्लॉक करते. नंतर टेट्राहायड्रोफोलिक ॲसिड इज द फॉर्म रिक्वायर्ड फॉर कोएन्झाईम सिंथेसिस. म्हणजे टेट्राहायड्रोफोलिक ॲसिड ही रिक्वायर्ड फॉर कोएन्झाईम सिंथेसिससाठी रिक्वायर्ड असते. कॉम्बिनेशन ऑफ सल्फामेथॅक्झाझोल अँड ट्रायमिथोप्रिम बाय द सिनर्जिझम प्रोड्युस्ड बॅक्टेरियल इफेक्ट. सिनर्जिझम म्हणजेच दोन जर ड्रग एकत्र केले तर त्याचा इफेक्ट वाढतो, इन्क्रीज होतो. त्यामुळे ट्रायमिथोप्रिम आणि सल्फामेथॅक्झाझोल जर एकत्र केलं म्हणजे सिनर्जिझम प्रोड्यूस होते आणि बॅक्टेरियल इफेक्ट वाढतो. युजेस ऑफ कोट्रायमॅक्झोझोल. कोट्रायमॅक्झोझोलचे युजेस युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन्स, अप्पर अँड लोअर रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स, स्किन अँड वुंड इन्फेक्शन्स, septicemians and in systemic infection. नंतर फार्मास्युटिकल प्रिपरेशन्स ऑफ कोट्रायमॅक्झोझोल. टॅब्लेट्स, कोट्रायमॅक्झोझोल इंजेक्शन, डिस्परेबल कोट्रायमॅक्झोझोल टॅब्लेट्स, pediatric कोट्रायमॅक्झोझोल मिक्सचर्स. These are the pharmaceutical preparations or official preparations of कोट्रायमॅक्झोझोल tablets. Next, popular brand names of कोट्रायमॅक्झोझोलचे बॅक्ट्रिमेल कोट्रायमॅक्झोझोल, कोट्रिम, सेप्ट्रा, सल्फ्रिम, बासेप्टॉल, ट्रायप्सल, बॅक्ट्रम, सेप्ट्राम, विक्ट्रिम अँड बिबाक्टिन एटसेट्रा. These are the popular brand names of cotrimoxazole. नंतर स्टॅबिलिटी अँड स्टोरेज ऑफ कंडिक्शन ऑल सल्फोनामाइड ड्रग्स. All sulfonamide drug stability and storage, this is same. It is affected by heat and light. Heat आणि लाईट पासून अफेक्ट करते. आणि प्रेझेन्स ऑफ एअर अँड मॉइश्चर पासून एअर आणि मॉइश्चर जर प्रेझेन्स असलं तर ॲक्सेलरेट्स दॅट इफेक्ट्स म्हणजे इफेक्ट्स वाढतो. आणि हेन्स इट इज स्टोर्ड इन टाईटली क्लोज्ड अँड टाईट रेजिस्टंट कंटेनर्स. म्हणजे हे स्टोअर केलं जातं टाईट क्लोज्ड कंटेनर आणि
लाईट रेजिस्टन्स म्हणजे लाईटपासून कमी असलेल्या कंटेनर्समध्ये वापर केला जातो. थँक्यू.